हृदयात डोके वाढायचे, पुन्हा उशीर झाला की काय म्हणून म्हणून वाटत आठवायचे. दुसरा तास सुरू झाला की भांबे सर ओरडत यायचे. त्यांचा विषय होता हिंदी, पण ते सामान्य ज्ञान घ्यायचे म्हणून ते सरांना खूप आवडायचे. तिसरा तास सुरू झाला की जाधव सरांचा इतिहास सुरू व्हायचं. इतिहासाबरोबरच भूगोलचाही मेळ असायचा, तरीही त्यांचं शिकवण्यात कधीही गोंधळ नसायचं. चौथा तास उत्साहाचा, प्रेमाचा, कारण या तासाला यायचे शिस्तीचे, लाडाचे आणि मानाचे. अहो दुसरे कोण, पांडव सर विज्ञानांचे. आता वाजलं 12 ही आहे इंटरव्ह्यू. मामासोबत गप्पा मारण्याचा वेळ, मित्रांशी मारलेला गप्पांचा वेळ. हा तास 6वा. हा तास कवितांचा, धड्यांचा, अर्थातच हा तास मराठीचा, आवडत्या शिक्षिका डाकी टीचरांचा. हा तास 6वा, थोडा मस्तीचा, थोडा भीतीचा, तो म्हणजे इंग्रजीचा. ह्या तासाला यायचे नायकुरे सर. शिकवणं सोपं आणि हसवणं पोटभर. या तासाची सकाळपासून असायची आम्हाला आज. या तासाला इंटरव्ह्यू यायची दाभाडे सरांची जगात. त्यांची इंटरव्ह्यू असायची जोरदार, त्यांची जोक असेच धमाकेदार. हा तास शेवटचा, हा तास मुक्तीचा, हा तास शाळा सुटण्याचा, शेवटचा आनंदाचा, सर्वांचा आनंदाचा, आमचा गप्पांचा, आमच्या आठवणींचा. हा तास मस्तीचा, हा तास मित्रांचा, माझ्या बेकार आवाजात गाण्यांचा, माझ्या आनंदाचा, माझ्या हसण्याचा. आणि ह्या सर्व दिनचर्यामध्ये जरी माननीय मुख्याध्यापकांचा काही संबंध येत नसला तरी ते ऑफिसमध्ये बसून आमचे सर्व कामे नीट मन लावून करायचे म्हणून त्यांचे मी मनुष्य आभार मानतो. आणि ह्या शाळेचे सचिव श्री भांबरे सर यांनीही खूप आम्हाला सागर जाधव सर यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केले, त्यांचेही मी मनुष्य आभार मानतो. मामाचाही आम्हाला खूप सहवास लाभला, त्यांचे जोक्स देखील आम्हाला खूप आवडले, त्यांचंही मनुष्य आभार मानतो. 9वीच्या मुलांनी आम्हाला खूप कन्व्हिन्स करून घेतलं, त्यांचेही मनुष्य आभार मानतो. आणि आता हा आभार प्रदर्शन थोडा बाजूला सारून मी 9वीच्या मुलांना काही मार्गदर्शन करू इच्छितो. मित्रांनो,